नमस्कार, मी विनोद सुरेश बेले सांगोला इथून आलो आहे। आमचं मामाचं गाव सांगोला कल्पतरू ॲग्रो टुरिझम जे आहे, या ॲग्रो टुरिझममध्ये आम्ही स्वागतापासून ते शेवटपर्यंत आलेल्या लोकांना आमचं स्वागत फार आवडतं। आम्ही स्वागत करताना वेगळ्या पद्धतीने करतो। गजरा देऊन स्वागत करतो महिलांचं, आणि पुरुषांना गंध औक्षवण टोपी लावून त्यांचं औक्षवण करतो, आणि मग बैलगाडीतून शिवार फेरी होते। शिवार फेरी झाली की लगेचच आपण नाश्त्याची तिथे व्यवस्था केलेली असते। त्या ठिकाणी नाश्ता दिला जातो। नाश्ता हा आपला डिफरंट आहे, बाकीच्यासारखं शिरा उपीट पोहे असं न देता किंवा मिसळपाव न देता आपण फळांच्या सगळ्या प्रकारची फळं आहेत ती फळं खायला देतो सगळ्यांना। त्याच्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान संगीत खुर्चीचा कार्यक्रम होतो आपल्याकडे। त्याच्यानंतर 1 ते 2च्या दरम्यान जेवण असतं। जेवण हे शुद्ध शाकाहारी आणि गावरान पद्धतीचं असतं। तर या गावरान पद्धतीच्या जेवणामध्ये आपण स्पेशली झुणका भाकरी वगैरे अशा प्रकारचं जेवण देतो। त्यानंतर रेन डान्स, सगळ्या प्रकारच्या राईड्स आपल्याकडे येतात, झुलता पूल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करायला देतो। ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात ह्या आम्ही हातानं स्वतः बनवलेल्या आहेत। बोटिंग करताना बोटसुद्धा जी आहे ती आपण स्वतः, माझी मिसेस पल्लवी बेले हिनं ही बोट बनवलेली आहे। तर नवीन बोट खरेदी करायची म्हटलं आपल्याला तर लाख ते 1.5 लाख रुपये लागतात। आम्ही 8,500 ते 9,000 रुपयामध्ये घरच्या घरी मुलगा प्रज्योत, पल्लवी, मी आणि आमचे सहकारी मिळून आम्ही बोट बनवलेली आहे। तर ह्या बोटिंगची जी आयडिया आहे ही यूट्यूबवरून घेतली आम्ही, आणि तराफा पद्धतीची बोट बनवली आहे। तर ती लोकांना इतकी आवडायला लागली आहे तराफा बोटिंग की त्याच्यानंतर आम्ही झुलता पूल बनवताना पण तो झुलता पूल जो आहे तो आम्ही जेव्हा कोट केलं, बाकीच्यांच्या झुलता पुलाला किती खर्च येईल असं विचारलं तेव्हा 3-3.5 लाख रुपये सांगायला लागले। तो झुलता पूल आम्ही घरी बनवल्यानंतर तो 65,000मध्ये आमचा झुलता पूल तयार झाला। त्याच्यानंतर आम्ही रेन डान्स तसंच धबधबा ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ मेड केलेल्या आहेत। जी टॉय ट्रेन आहे तीसुद्धा आम्ही घरच्या घरी बनवलेली आहे। जे आपलं 200 लिटरचं बॅरल असतं ते कट करून त्याची चाकं बनवून त्याला चाकं लावून त्याच्यापासून आपण ती बनवलेली आहे। त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रेक्षकांना हळूहळू आवडायला लागल्या आमच्या। ह्या आवडत असतानाच लोकांना जे हवं आहे ते देणं म्हणजे सगळ्यात मोठा आनंद देणं हे काम आम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं साकार करतो आहे। आणि जेव्हा आम्हाला कळलं की परभन्ना फाउंडेशनचे चपलवार सर जे आहेत त्या सरांनी आम्हाला एक कोर्स दिलेला होता की ॲग्रो टुरिझम कसं सुरू करावं, तर त्याच्यामार्फत आम्ही चपलवारकर सरांशी अटॅच झालो। त्याच्यानंतर हे जेव्हा आपलं पूर्ण ऑर्गनायझेशन जे आहे फाउंडेशन, तर ह्या परभन्ना फाउंडेशन ह्याच्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करायला मिळालं, आणि आपल्या ॲग्रो टुरिझमचं सर्व रिपोर्ट्स दिले, इंटरव्ह्यूज दिल्या, आणि त्याच्यातून आमचं सिलेक्शन झालं। सोलापूर जिल्ह्यातून एकमेव असं ॲग्रो टुरिझम आपल्याला म्हणून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। तर ते कशासाठी, तर हे आपलं काहीतरी वेगळेपण आहे या ठिकाणी। हे जे वेगळेपण आहे हे सरांना आणि बाकीच्या सगळ्या मंडळींना आवडलं, त्यामुळं आपली या ठिकाणी बेस्ट ॲग्रो टुरिझम म्हणून सिलेक्शन झालेलं।